मी संगीता महेश गौरी हे यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। मी बनवणार आहे रात्रीच्या जेवणाकरिता थोडे भजे, कुरकुरीत भजे बनवणार आहे। त्यासाठी मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, अर्धा चम्मच सॉल्ट टाकलं, 4 ग्रीन चिलीज कट केल्या, 1 अनियन कट केला, कोरिएंडर लीव्ज, करी लीव्ज कट केला, लसूण जिरं 4-5 कळ्या लसूण ठेचून घेतलं, 1 पाव चमचा हळद टाकली, पाव चमचा ओवा टाकलेला आहे आणि चिमूटभर खाण्याचा सोडा टाकणार आहे आणि 1 चम्मच गरम तेल। तर चला मी भजे बनवून दाखवते तुम्हाला। 1 वाटी बेसन, अर्धा चम्मच सॉल्ट, 4-5 ग्रीन चिलीज कट केल्या, हा करी लीव्ज, 1 अनियन उभा चिरून घेतलेला आहे, लसूण जिरं ठेचलेलं, अद्रक पण टाकू शकता तुम्ही आपल्या चवीनुसार, हा ओवा आणि ही हळद, हे मिक्स करून घ्यायचं। थोडं पाणी टाकलेलं आहे, पाणी एकदम टाकायचं नाही, आवश्यकतेनुसार पाणी ॲड करा। आता ह्या बेसनाला मिक्स करून घ्यायचं, 5 मिनिट याला मुरू द्यायचं, मगच भजे बनवायचे। हा थोडासा सोडा खाण्याचा तो ॲड करायचा। या मिश्रणामध्ये छोटा चम्मच गरम तेल टाकलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे, याच्यामध्ये भजे टाकून घेते। हे रात्रीच्या खाण्यासाठी म्हणजे रात्रीच्या जेवणासाठी हे तोंडी लावायला भजे तयार केलेले आहे। 2 लोकांपुरतीचे हे भजे आहे। कांदा उभा चिरून घ्यायचा म्हणजे भजे छान मोकळे मोकळे होतात। भजे फ्राय होत आहे, त्याला थोडा लालसर कलर येईपर्यंत फ्राय करायचे। भजे लालसर होत आहे, भजे तयार झालेले आहेत। आपले भजे तयार झालेले आहे। भजे कसे वाटले ते कमेंटमध्ये सांगा, काही चूक असल्यास ते कळवा आणि प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब। थँक्यू सो मच। हे रात्रीच्या जेवणापुरते इतकेच भजे मी बनवलेले आहेत। तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट। विदर्भामध्ये भजे भात असे तोडून खातात आणि त्याच्यामध्ये तळलेलं तेल टाकतात। हा असा भजे भात मिक्स करायचा आणि तो खायचा। याच्यासोबत असते कढी, सणावाराला खाल्ला जाणारा हा पदार्थ आहे। ही डिश आहे। तुम्ही माझ्या पद्धतीने
तुम्ही करून बघा आणि खाऊन बघा, काय भन्नाट टेस्ट असते याची. खूप खास लागते ही टेस्ट. आणि विदर्भामध्ये नेहमीचे भजे भात खाल्ले जातात किंवा वडा भात पण खाल्ला जातो. वडा भात पण मी तुम्हाला बनवून दाखवेन. पण याच्यामध्ये तळलेलंच तेल टाकायचं, भजे तळलेलं तेलच ॲड करायचं आणि मग ते खायचं. आणि सोबत तोंडी लावायला कढी. काय सुंदर कॉम्बिनेशन आहे हे. तर माझ्या पद्धतीने तुम्ही पण खाऊन बघा आणि मग मला सांगा कशी चव वाटली.